तर शिष्टमंडळ या ठिकाणाहून आता निघतंय। राधाकृष्ण विखे पाटलांनी हा मसुदा जरांगे पाटील यांना दिला, त्यांनी तो मान्य केलेला आहे। आता GR काढल्यानंतर आपण उपोषण सोडू असं जरांगे पाटील यांनी तुम्ही शांत बसा, तुम्ही आरडा करू नका ना, बोलणं व्हायना राव। तुम्हाला काय कळतं का नाही? कशाला इतका लावलो आपण? तर GR काढण्यासाठी म्हणून आता अधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले आहेत। पोलिसांना विखे पाटील साहेबांनी पण सांगितलंय त्रास द्यायचा नाही पोरांना, आणि मी सुद्धा सांगतो तुमच्यामुळं विनाकारण काही गालबोट पोलीस बांधवांना लागायला नको। पोलीस बांधवांनी शांत राहावं ही त्यांना विनंती करतो। तुमच्यामुळं वातावरण शांत आहे, पोलिसांमुळं बिघडलं असं पोलिसांनी करू नका। बाहेर पोरायला काहीतरी म्हणालेत, तुम्ही म्हणू नका, माझं समजून घ्या। पोलीस बांधवांना सांगणं तुम्ही माझं समजून घ्या। पोरांना कसल्याच प्रकारचा त्रास मुंबईभर देऊ नका। ते शांततेत आलेत, असे शांततेत सुद्धा निर्णय झाल्याच्या नंतर, अंमलबजावणी झाल्याच्या नंतर बाहेर जातील। तुम्ही उगं खुमखुमी दाखवू नका, माझी तुम्हाला विनंती आहे। आणि पोरांनाही सांगणं तुम्ही सुद्धा नीट राहा, अजिबात वळवळ करायची नाही। आपले महाधिवक्ता माने शिंदे साहेब यांनी आपल्या वतीनं बाजू मांडून सरकार मान्य न्यायालयाला शब्द दिलाय, आमच्याकडून कुठेही गैरकृत्य होणार नाही। म्हणून तुम्हाला गैरकृत्य करायचं नाही ही मला शब्द द्या। शब्द देता का? शांत राहा, जिंकत आलोत आपण, आणखीन 1 घंटा टाइम आहे फक्त। समन्वयक आणि अभ्यासक बाकीचे कुठे गेले? करायचं का फायनल? अरे तू काय पागल आहे का काय यार? अरे हे फायनल केल्यावर GR देते ना, हे बरोबर आहे का? देऊ का मग? हा म्हणू का? हा म्हणू का? आणखीन कोणी अभ्यासक मागं पुढे आहेत का? व्यासपीठाचे उजव्या बाजूला या। मंत्रिमंडळ एवढ्यासाठी थांबलंय, आपण अभ्यासक हा म्हणले की लगेच ते GR काढणार आहेत। देऊ का मग? देऊ का? देऊ का? गपका म्हणून बसला, सांग ना तो मनात कवा गुळणीच असते। आणा काढू, आणा काढू, हो द्या काय व्हायचं। एकदा ना हा माणूस एकदा हा म्हणतो बरं का, आणि दुसऱ्या बारी नाही म्हणतो, म्हणजे असलं पोटात कधी विष ठेवायचं नाही। तुझ्या पोटात विष असतं। आधी हा म्हणला का नाही, थांब जाऊ द्या, आधी हा म्हणला, खाली बस खाली बस, वर मान काढू नको। अरे पागाला, हे आल्याशिवाय GR निघन का? अरे बाबा, बरं आता आम्ही 2-2 वर्ष झालं तेच करतो। समजा तुम्हाला मान सन्मान मराठ्याने दिला, म्हणजे तुम्ही कसं उधळायचं का? माझं म्हणणं काय, तुम्हाला तो ड्राफ्ट वाचायला दिला, बरोबर? तो बरोबर आहे का एवढंच विचारतोय मी, तो बरोबर आहे का? बस। अरे येडे गांडीचे करे, मी काय म्हणतो, ते ड्राफ्ट बरोबर आहे का? हाय। काय पागल रे, पुढचा प्रश्न विचारतो ना मी, ड्राफ्ट बरोबर आहे का? हाय। त्याच्यात GR मध्ये चुकलं तर GR फेकून देऊ ना? तू एकटाच लय शहाणा असं नको मग। ड्राफ्ट बरोबर आहे का? ड्राफ्ट बरोबर आहे का? हा ड्राफ्ट बरोबर आहे का? मी किंमतच देणार प्रत्येकाला। आपण माणूस लय सज्जन आहे, कारण जळवतोय मी, तुम्ही नाही।
जळतो मी. ड्राफ्ट बरोबर आहे का? हा हा जाऊ दे ते थोडा ओव्हर आहे त्याच्यामुळे ऐका लागतं ओव्हरच. ते लोणावळ्यात भीतच केलं. हा आता बहुत काय केस दिल ते काय मग? आता वो ड्राफ्ट तुझ्या एकट्याच हातात होता, एकाच्या हातात नव्हता इथं. अरे बाळा, इतकं मराठा समाजाला वेटीस धरू नये राजकारणासाठी. राजकारणासाठी मराठ्याला गरीबाला ड्राफ्ट कोणाच्या हातात होता? तुझ्या. हे मान्य आहे का? ड्राफ्ट कोणाच्या हातात होता? तुझ्या. आणि आता डबल काय आलं पाहिजे? काय मी विचारलं ना, तू कोण विचारणार? मला सांग ना, मी विचारतो ना, मला सांग ना. हा सांग. अरे ते पहिल्यापासून तसलंच आहे ते. मी माझं काम काय असतं? प्रत्येकाला किंमत देणं माझं काम असतं. आधी हो म्हणतो आणि आता आड घातलं. त्याला कोणाच तरी फोन आला आता, त्याला आता कोणाच तरी फोन आला आणि तेव्हापासून तो बदलला. तू काय एकटा अभ्यासक नाही, लय अभ्यासक आहेत राज्यात, पण तुला मी इज्जतच देणार, इज्जतच देणार. राहू द्या तसं नाही करायचं कधी. आपलं आपलं लेकरू आहे शेवटी. किती मी बोललो काही झालं तरी आपलं आपलं लेकरू आहे. मी सन्मान देणार सगळं. चला विषय संपला, विषय संपला. आता